Hello everyone, welcome back to the lecture series of Basic Principles of Organic Chemistry. The point of discussion of today's lecture is IUPAC nomenclature, and in that we are going to discuss the IUPAC nomenclature of straight chain alkane. Here are the rules of nomenclature. First rule is select the longest continuous chain of carbon atoms to be called the parent chain. म्हणजे तुम्हाला लॉंग चेन सिलेक्ट करायची आहे. हायड्रोकार्बनची जी चेन प्रोव्हाइडेड असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, पॅरेंट चेन. ऑल अदर कार्बन ॲटम्स नॉट इन्क्लुडेड इन दिस चेन कॉन्स्टिट्यूट साइड चेन्स और ब्रांचेस और अल्किल सबस्टिट्युएंट्स. म्हणजे जे ग्रुप्स किंवा जे कार्बन सिलेक्ट होणार नाही आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, अल्किल सबस्टिट्युएंट्स असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल, सी हियर, दिस इज अ longest continuous chain and this group is not included in this chain, therefore we call it alkyl substituent or side chain. Okay, parent chain has 5 carbon atoms and CH3 group is the alkyl substituent. इथे जे सांगितलंय ते बघा, ही जी आहे ती 5 कार्बनची लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केलेली आहे आणि CH3 ग्रुप हा काय आहे, इथे अल्किल सबस्टिट्युएंट आहे. म्हणजे ही पॅरेंट चेन आणि ही साइड चेन. देन सेकंड रूल इज और सेकंड एग्जाम्पल इज CH3CH CH2 CH3 CH2 CH2 CH3. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा लॉंगेस्ट चेन कशी सिलेक्ट केलेली आहे. जर आपण हा एवढा पोर्शन सिलेक्ट केला असता तर याच्यामध्ये किती कार्बन इन्क्लुडेड असते, 4 कार्बन, म्हणजे ही लॉंगेस्ट चेन झाली नसती. पण आता आपण ही अशा प्रकारे सिलेक्ट केल्यामुळे इथे बघा किती कार्बनची चेन झालेली आहे, 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला लॉंगेस्ट चेन, जास्तीत जास्त कार्बन ॲटम त्या चेनमध्ये इन्क्लूड होतील अशा प्रकारे चेन सिलेक्ट करायची आहे, त्याला आपण पॅरेंट चेन असं म्हणणार आहोत. ओके, सो अशा प्रकारे डॉटेड जे दाखवले ती इथे लॉंगेस्ट चेन आहे. अँड मिथिल ग्रुप इज दी अल्किल सबस्टिट्युएंट, आणि हा जो ग्रुप आहे तो इथे काय आहे, अल्किल सबस्टिट्युएंट आहे, साइड चेन आहे आणि ही पॅरेंट चेन आहे. ओके, देन इफ 2 chains of equal length are located, the one with maximum number of substituent is selected as the पॅरेंट चेन. म्हणजे जर समजा दोन चेन आहेत की ज्या इक्वल लेंथच्या आहेत, दोघांमध्ये सुद्धा सेम कार्बन ॲटम्स आहेत, तर आपण काय करणार आहोत, द वन विथ मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट इज सिलेक्टेड ॲज द पॅरेंट चेन. तर आपण ज्या चेनमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट प्रेझेंट असणार आहेत त्याला आपण सिलेक्ट करणार आहोत. आता इथे बघा फर्स्ट एक्झाम्पल, CH3 CH CH CH2 CH2 CH3. याच्यामध्ये तुम्हाला 2 अल्किल सबस्टिट्युएंट दिसतील. हा एक अल्किल सबस्टिट्युएंट आहे आणि हा एक अल्किल सबस्टिट्युएंट आहे. पण जर आपण आता इथे आपण अशा प्रकारे लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली म्हणून आपल्याला 2 अल्किल सबस्टिट्युएंट मिळाले. पण जर आपण हीच लॉंगेस्ट चेन अशा प्रकारे सिलेक्ट केली असती, इथे जे दाखवलंय अशा प्रकारे सिलेक्ट केली असती, म्हणजे इथे पण किती आहेत, 6 कार्बन आहेत, इथे 6 कार्बनची चेन आहे आणि इथे पण 6 कार्बनची चेन आहे, मीन्स इक्वल लेंथ आहे. पण इथे तुम्हाला एकच सबस्टिट्युएंट अटॅच मिळतोय, हा एकच सबस्टिट्युएंट फक्त ह्या पॅरेंट चेनला अटॅच आहे, पण इथे 2 अल्किल सबस्टिट्युएंट अटॅच आहेत. म्हणून आपण कोणतं नंबरिंग करेक्ट घेणार आहोत किंवा कोणती लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार आहोत, by this method. Okay, so this is the correct parent chain and this is the incorrect chain. Okay, then second rule is the parent chain is numbered from one end to the other to locate the position called locant number of the अल्किल सबस्टिट्युएंट. म्हणजे आपण ती जी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार आहोत त्याला नंबरिंग करायचं आहे, एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत नंबरिंग करणार आहोत आणि ते नंबरिंग अशा प्रकारे करायचं आहे की तुमचा जो अल्किल सबस्टिट्युएंट असणार आहे त्याला लोएस्ट नंबर आला पाहिजे, आपण त्याला लोकंट नंबर असं म्हणतो. ओके, तर लोएस्ट लोकंट नंबर अल्किल सबस्टिट्युएंटला मिळाला पाहिजे, अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, नंबरिंग करणार आहोत. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल घेऊन दाखवले बघा कोणतं प्रॉपर नंबरिंग आहे आणि कोणतं इम्प्रॉपर नंबरिंग आहे. तर ही तुमची लॉंगेस्ट चेन आहे. ओके, आता याला नंबरिंग इथून केलेलं आहे 1 पासून, 1
2, then 3, then 4. So in this case CH3 group get here, this alkyl group gets 2 number, okay, means 2 locant number. But if you number this alkyl chain from this end, ह्या अल्किल चेनला जर तुम्ही या एंडपासून जर नंबरिंग केलात तर तुमच्या ह्या CH3 सबस्टिट्युएंटला किती नंबर मिळतोय बघा, तिसरा नंबर मिळतोय, थर्ड लोकंट नंबर. आणि इथे कोणता मिळतोय, सेकंड लोकंट नंबर. म्हणजे हे काय आहे, इम्प्रॉपर नंबरिंग आहे आणि हे प्रॉपर नंबरिंग आहे. म्हणजे लोएस्ट लोकंट नंबर अल्किल सबस्टिट्युएंटला मिळाला पाहिजे अशा बाजूने तुम्ही काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे चेनचं. म्हणून हे करेक्ट आहे, प्रॉपर नंबरिंग आहे आणि हे इनकरेक्ट आहे. Then third rule, names of the alkyl substituents are added as prefix to the name of the parent alkane. म्हणजे जे तुमच्या अल्किल सबस्टिट्युएंटचं नाव असणार आहे ते तुम्ही ॲज अ प्रेफिक्स म्हणून ॲड करायचं आहे पॅरेंट अल्केनच्या आधी. डिफरंट अल्किल सबस्टिट्युएंट्स आर लिस्टेड इन अल्फाबेटिकल ऑर्डर with each substituent name preceded by the appropriate locant number. इथे तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरचा सुद्धा विचार करायचा आहे. The name of the substituent is separated from the locant number by a hyphen. Hyphen means a small line. Okay. So number आणि नाव हे तुम्हाला कशाने सेपरेट आउट करायचं आहे, युजिंग अ हायपेन साइन. इथे बघा कसं दिलं आहे याचं नाव. आता बघा सर्व रूल यूज करूया आपण. इथे आता लॉंगेस्ट चेन कशी सिलेक्ट करणार आहोत, अशा प्रकारे ही एक लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. आता नंबरिंग करूया. या बाजूने नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6 and 7. हेप्टेन पॅरेंट अल्केन आहे. ओके. तर जर आपण या बाजूने नंबरिंग केलं तर आपल्या CH3 आणि इथिल हा जो सबस्टिट्युएंट आहे त्यांना नंबर काय येतोय बघा, 3 आणि 4 येतोय. जर अपोजिट साईडने नंबरिंग केलं तर नंबरिंग बघा काय येईल, इथे 1 देन 2 3 4 5 6 and 7. म्हणजे इथे काय येणार आहे तुम्हाला, 4 आणि 5 येणार आहे. ओके. मग त्याच्याऐवजी या बाजूने नंबरिंग हे काय आहे, रॉंग नंबरिंग आहे आणि या बाजूने करेक्ट नंबरिंग आहे. इथे 3 आणि 4 असे नंबर्स येत आहेत अल्किल सबस्टिट्युएंटला. लोअर पाहिजेत आपल्याला, लोएस्ट लोकंट नंबर पाहिजेत आणि इथे घेतले तर 4 and 5 येतं. सो दिस इज दी करेक्ट नंबरिंग. ओके. म्हणजे इथे आपल्याला काय मिळणार आहे, हे 4 आहे आणि हे 3. मग आता नेमिंग कसं करायचं आहे, 4 पोझिशनला काय आहे, इथिल ग्रुप आहे. ओके. तर काय लिहिणार आपण, 4 हायपेन इथिल. 3 नंबरला काय आहे तुमचा, कोणता ग्रुप आहे, मिथिल. आणि पूर्ण पॅरेंट चेन कोणाचे आहे, 7 कार्बनपासून बनलेले आहे म्हणून हेप्टेन. ओके. म्हणजे 4 इथिल 3 मिथिल हेप्टेन. आणि असं लिहायचं नाही आहे, हे लिहायचं. आत्ता जे सांगितलं ते नेमिंग करेक्ट आहे. आणि त्याच्याऐवजी जर तुम्ही असं केलं 3 मिथिल 4 इथिल हेप्टेन, हे काय रॉंग आहे. कारण ई हा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आधी आहे त्याची प्रायोरिटी आणि एम काय येणार आहे, नंतर येणार आहे. ओके. सो दिस इज दी करेक्ट नेमिंग अँड दिस इज दी इनकरेक्ट नेमिंग. अल्फाबेटिकल ऑर्डर सुद्धा फॉलो करायची आहे. देन फोर्थ रूल इज when both the numberings give the same set of locants, that numbering is chosen which gives smaller locant to the substituent having alphabetical priority. आता जे सांगितलं तेच अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची आहे. Thus the IUPAC names of the following structure is, म्हणजे जर समजा दोन्ही बाजूनी नंबरिंग करून तुम्हाला सेम लोकंट नंबर मिळत आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा 1 2 3 4 5 6. ओके. आणि या बाजूने सुद्धा केलं तर 1 2 3 4 5 and 6. आता इथे बघा लोकंट नंबर काय आहे, इथे 3 आणि 4. या बाजूने केलं तरी पण काय मिळत आहे तुम्हाला, 3 and 4. मग ज्यावेळी असं सेम सेट ऑफ लोकंट्स मिळत असतील, दोन्ही बाजूंनी बोथ एंडपासून जरी नंबरिंग केलं तरी सेम सेट ऑफ लोकंट्स मिळत असतील, त्यावेळी काय करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार करायचा. म्हणजे अल्फाबेटिकली जे आधी येतं लेटर त्याला काय आलं पाहिजे, लोएस्ट लोकंट नंबर आला पाहिजे. म्हणजे आता या केसमध्ये तुमचं हे नंबरिंग करेक्ट आहे, हे नंबरिंग काय आहे, रॉंग आहे. कारण इथे इथिल ग्रुपला 3rd नंबर मिळतोय आणि मिथिल ग्रुपला 4th नंबर मिळतोय. पण फर्स्ट केसमध्ये बघा
मिथिल ग्रुपला थर्ड मिळत होता, म्हणजे लोएस्ट लोकंट नंबर मिथिल ग्रुपला मिळत होता आणि फोर्थ नंबर इथिल ग्रुपला मिळत होता. तर आपल्याला इथिल ह्या ग्रुपला, कारण ई हा पहिला येतो जर आपण अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार केला तर अल्फाबेटिकली प्रायोरिटी ज्या लेटरची आहे त्याला लोएस्ट लोकंट नंबर आला पाहिजे. ओके, म्हणजे या कंपाऊंडचं नाव काय असणार आहे, करेक्ट नेम काय असणार आहे, 3 इथिल 4 मिथिल हेक्झेन. ओके, हे करेक्ट नाव आहे आणि हे इनकरेक्ट आहे, 3 मिथिल 4 इथिल हेक्झेन. देन फिफ्थ रूल, if two or more identical substituents are present, the prefix di, tri, tetra and so on are used before the name of the substituents to indicate how many identical substituents are there. म्हणजे जर दोन CH3 ग्रुप जर एकाच कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहेत तर आपण काय यूज करतो, डाय. 3 असतील तर ट्राय. म्हणजे जर सेम सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतील, आयडेंटिकल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतील तर आपण ते काय करतो, प्रेफिक्स कोणतं यूज करतो, डाय. 2 असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय, देन टेट्रा फॉर 4, अशा प्रकारे. द लोकंट्स ऑफ आयडेंटिकल सबस्टिट्यूएंट्स आर लिस्टेड टुगेदर सेपरेटेड बाय कॉमाज. आणि जसं आपण नंबर आणि वर्ड हायपेनने सेपरेट आउट करतो तसं दोन जर वर्ड्स असतील तर ते आपण काय यूज करणार आहोत, कॉमा यूज करून सेपरेट आउट करणार आहोत. There must be as many numbers in the name as the substituents. A digit and an alphabet is separated by a hyphen. ओके, आता सांगितलं मी तुम्हाला, डिजिट आणि अल्फाबेट असेल तर ते हायपेनने सेपरेट आउट करायचं. The prefixes di, tri, tetra, secondary and tertiary are ignored in alphabetism the substituent names. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपण डाय, ट्राय, टेट्रा या प्रेफिक्सेसचा विचार करणार नाही होत. डाय आधी आहे म्हणून डी आधी येतो म्हणून डाय आधी लिहायचं, ट्राय असं नाही करायचं. आपण डायरेक्टली अल्किल सबस्टिट्यूएंट्सच्या लेटरचा यूज करणार आहोत, या प्रेफिक्सेसचा विचार करायचा नाही अल्फाबेटिझममध्ये, डाय, ट्राय, टेट्रा याचा. ओके, सबस्टिट्यूएंट अँड पॅरेंट हायड्रोकार्बन नेम्स आर जॉईन इनटू वन वर्ड. आणि इथे एक नोट दिलेली आहे की आयसोप्रोपिल कम्स बिफोर मिथिल. आयसोप्रोपिल इथे काय येतं, आधी येतं मिथिल ग्रुपच्या आधी. ओके, किंवा मिथिल सबस्टिट्यूएंट या नेमच्या आधी आयसोप्रोपिल लिहायचं. ही एक नोट दिलेली आहे, ती लक्षात ठेवा. देन लास्ट रूल फॉर ब्रांच अल्किल ग्रुप्स. जर तुमचे चैन दिलेली काय असेल, ब्रांच असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे एक लास्टचं एक्झाम्पल बघा, मी इथे दाखवलं इथे. ओके, हे एक्झाम्पल बघा. या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक लॉंगेस्ट चैन दिसते. ओके, आणि सबस्टिट्यूएंट जे अटॅच आहेत तिथे पण तुम्हाला एक लॉंगेस्ट चैन दिसते. मग अशा वेळी नेमिंग कसं करायचं त्या कंपाऊंडचं, तर ते सांगितलेलं आहे. ब्रांच अल्किल ग्रुप हॅव्हिंग नो ॲक्सेप्टेड ट्रायबल नेम is named with the longest continuous chain beginning at the point of attachment as the base name. Carbon atom of this group attached to parent chain is numbered 1. Name of such substituent is enclosed in bracket. ओके, तर आता इथे काय सांगितलेलं आहे बघा. आता तुमची इथे काय झाली, ही लॉंगेस्ट चेन झाली. ओके, आता हे सिम्पल आहे, सबस्टिट्यूएंट मिथिल ग्रुप आहेत. ओके, याला नंबरिंग काय करायची गरज नाही. पण इथे तुमची अल्किल जो सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे तो काय आहे, लॉंगेस्ट चेनच्या फॉर्ममध्ये आहे. मग जिथे तो अटॅच आहे त्या कार्बनला आपण काय करायचं, 1 नंबर द्यायचा. ओके, आणि आता सिलेक्ट लॉंगेस्ट चेन या साईडला गेलात तुम्ही, इकडे नंबरिंग केलात तर काय होईल, 2च कार्बन येतील. ओके, मग तुम्ही नंबरिंग कुठे केलं पाहिजे, 1 देन 2 अँड 3. म्हणजे ही तुमची लॉंगेस्ट चेन झाली. आणि हा काय झाला, तुमचा सबस्टिट्यूएंट झाला. CH3 हा 1 पोझिशनला अटॅच असणारा सबस्टिट्यूएंट झाला. ओके, म्हणजे इथे पण तुम्ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचे. परत एकदा सांगते बघा, ही तुम्ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार आहात. ह्या लॉंगेस्ट चेनच्या बाबतीत नेमिंग कसं करायचं, तो जिथे अटॅच आहे त्याला त्या कार्बनला 1 म्हणायचं. आणि आता परत लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा, या साईडला 2 3, ही लॉंगेस्ट चेन झाली. मग आता याचं नेमिंग कसं करणार, आधी लॉंगेस्ट चेनला तुम्ही नेमिंग करून घ्या. कुठून येणार नेमिंग, 1, नंतर इथे 2 3 4 5 6 7, कारण लोएस्ट लोकंट नंबर आले पाहिजेत. ओके, मग 2 3 डायमिथिल. आता मग अशी मी सांगितलं 2 ग्रुप सेम असतील, 2 अल्किल सबस्टिट्यूएंट आयडेंटिकल असतील तर आपण डाय हे प्रेफिक्स यूज करतो. 2 3 डायमिथिल
4 पोझिशनला कोणती चेन आहे अटॅच त्याचं नेमिंग ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. एन्क्लोज इन ब्रॅकेट, नेम ऑफ सच सबस्टिट्यूएंट इज एन्क्लोज इन ब्रॅकेट. मग आता त्याचं नाव आपण काय करणार आहोत, इथे ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत. कसं लिहिणार, 1 पोझिशनला याच्या काय अटॅच आहे, हा 1 कार्बन, याच्या 1 पोझिशनला काय आहे अटॅच, 1 मिथिल, आणि पूर्ण चेन कोणाची आहे ती प्रोपेनची, पण काय म्हणायचं प्रोपिल, कारण तो स्वतः सुद्धा एक सबस्टिट्यूएंट आहे. जसं आपण इथे मिथिल यूज करतो तसं या पूर्ण चेनला तुम्ही प्रोपेन म्हणायचं नाही, प्रोपिल म्हणायचं. 1 पोझिशनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, 1 मिथिल प्रोपिल, ब्रॅकेट एन्क्लोज करा, आणि पूर्ण या पॅरेंट चेनचं नाव काय आहे, किती कार्बन आहेत या चेनमध्ये, 7, म्हणून हेप्टेन. ओके, तर अशा प्रकारे नेमिंग करायचं आहे. ज्यावेळी तुमचा अल्किल सबस्टिट्यूएंट किंवा साईड चेन ही काय आहे, लॉंगेस्ट चेन आहे, त्यावेळी अशा प्रकारे नेमिंग करायचं आहे. जिथे अटॅच आहे तिथे 1 म्हणायचं, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आणि ब्रॅकेटमध्ये ते लिहायचं आहे. तर आता इथे एक्झाम्पल्स बघा, 1 2 डाय मिथिल प्रोपिल, 1 2 3. हे नेमिंग कसं असणार आहे, चुकीचं असणार आहे. नेमिंग कुठून केलं पाहिजे, 1 2 3. डाय कधी यूज करायचे ते दाखवण्यासाठीची हे एक्झाम्पल दिलेले आहेत. 1 आणि 2 पोझिशनला मिथिल ग्रुपच प्रेझेंट आहे म्हणून काय लिहिणार आपण, 1 2 डाय मिथिल प्रोपिल. ओके, हे या सबस्टिट्यूएंटचं नाव झालं. त्याच्यानंतर इथे पण 1 1 3 ट्राय मिथिल ब्युटिल. आता इथे बघा नेमिंग 1 2 3 4 ब्युटिल, 4 आहेत म्हणून ब्युटिल. आता 1 2 काय आहेत प्रेझेंट, मिथिल ग्रुप आहेत म्हणून 1 1, परत 3 पोझिशनला पण मिथिलच ग्रुप आहे म्हणून डायरेक्टली एकत्र लिहिलंय 1 1 3, 3 आहेत म्हणून ट्राय, मिथिल ग्रुप अटॅच आहे म्हणून मिथिल, आणि पूर्ण चेन कशाचे, ब्युटेनचे म्हणून ब्युटिल. हे तुम्हाला सबस्टिट्यूएंटचं नाव सांगितलेलं आहे. ओके, हे ॲज अ सबस्टिट्यूएंट्सचं तुम्हाला नेमिंग दिलेलं आहे इथे. हे काय पूर्ण लॉंगेस्ट चेन नाही आहे. ओके, so in this way you have to name the straight chain alkanes. Okay, in next lecture we will study how to name unsaturated hydrocarbons. Okay, thank you.